नमस्कार मंडळी, चला तर बघूया मराठी रियासत या पुस्तकाचा पुढचा भाग. तत्कालीन देशस्थिती. राजपूत राज्य. या देशात मुसलमानांचा प्रवेश वायव्येकडून झाला. दक्षिण हिंदुस्थानात त्यांचा प्रवेश होण्यास पुष्कळ काळ लागला. आरंभी त्यांच्या स्वाऱ्या उत्तरेतच झाल्या. तिकडील प्रदेश राजपुतांच्या ताब्यात होते. म्हणून शहाबुद्दीनाच्या वेळेस हिंदुस्थान देश कशा स्थितीत होता हे समजण्याकरिता राजपुतांचे वर्णन येथे दिले पाहिजे. राजपूत लोक आपणास हिंदुस्थानचे पुरातन क्षत्रिय म्हणवितात. प्राचीन काळी चंद्र व सूर्य या दोन वंशातील क्षत्रिय राजे हिंदुस्थानात राज्य करीत होते. अयोध्येच्या रामचंद्राची उत्पत्ती सूर्यवंशात असून हस्तिनापूरचे कौरव, पांडव आणि यदुवंशी कृष्ण व बलराम हे चंद्रवंशी होते. हिंदुस्थानाचे अर्वाचीन राजपूत राजे वरील कोणत्या तरी वंशातून आपली उत्पत्ती झाली आहे असे समजतात. तथापि हून वगैरे परकीय लोक इकडे येऊन राहिले त्यांच्याशी त्यांची पुष्कळ मिसळ झालेली आहे. राजांचे पुत्र ते राजपूत जन्मताच राजपुतांचा बाणा शिपाईगिरीचा होता. त्यांची निरनिराळी कुळे देशात ठिकठिकाणी वस्ती करून राहिली. राजपूत राजांचा आपल्या रयतेशी प्रेमभाव असून त्यास आपल्या थोर कुलाचा अभिमान वाटे. ते जीवावर उदार होऊन आपल्या कुलपरंपरेच्या अधिकाराचे व हक्काचे संरक्षण करीत. त्यांच्या अंगी अप्रतिम शौर्यतेज वसत होते. तत्कालीन पाश्चात्य सरदारांच्या ठायी ज्याप्रमाणे स्त्रीवर्गाविषयी पूज्यबुद्धी व औदार्य बसत असे, त्याचप्रमाणे हिंदुस्थानातील राजपूत सरदारांच्या अंगीही ते गुण बसत होते. राजपूत राजांचे दिलदारपणा, धीरोदात्त स्वभाव व कदर यांची बरोबरी होणे नाही. त्यांच्या स्त्रियांकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची छाती नसे. मध्यकालीन इतिहासात अनेक राजपूत पतिव्रतांची नावे अजरामर झालेली आहेत. अनेकांनी स्त्रियांची अब्रू वाचवण्याकरिता सर्वस्वाचा नाश करून घेतला आहे. समरंगणातून अपयश घेऊन परत येणे ते अत्यंत निंद्य समजत. अपयश जोडून जिवंत राहिल्याने सर्व कुलास नरकवास घडतो अशी त्यांची दृढ समजूत असल्यामुळे पराजयाचे चिन्ह दिसताच राजपूत लोक आपल्या बायका मुलास स्वहस्ताने ठार मारून संग्रामात घुसून वीर पुरुषास शोभणारा प्राणत्याग करून घेत. युद्ध करण्याचेही त्यांच्यात निर्बंध ठरलेले असत. ते जो तोडील त्याची अपकीर्ती होय. तरी राजपुतांचा स्वभाव एका अर्थाने फार भोळा असे. कपटाने विश्वासघात करणे ते निंद्य समजत. जशास तसे वर्तन करून संकट निवारण करण्यात ते एक प्रकारचे व्यवहार चातुर्य लागत असते ते त्यांच्यात नव्हते. म्हणून कपटाच्या आड योगाने त्यांच्यावर परकीयांचा पगडा सहज बसे. मेवाडचे सिसोदिया किंवा गेलोट, धारचे परमार उर्फ पवार, गुजरातचे चालुक्य उर्फ सोळंकी वगैरे अनेक राजपूत वंश उत्तरेत प्रसिद्ध होते. कित्येक राजे ब्राह्मणही होते. त्यांच्यात केव्हा केव्हा युद्धप्रसंग होत. तथापि इमारती, मंदिरे, तलाव व इतर कौशल्याची कामं ते भरपूर बांधीत. त्यांच्या पदरी अनेक विद्वान पंडित असत. त्यास भरपूर आश्रय देऊन त्यांच्याकडून संस्कृत व इतर भाषात ते ग्रंथ करवीत. असे हजारो ग्रंथ हल्ली उपलब्ध आहेत. भारत रामायणादी पुरातन इतिहासाप्रमाणेच राजपुतांची आख्यायिका वर्णन करणारे अनेक काव्यग्रंथ त्या त्या भाषेत उपलब्ध आहेत. या ग्रंथाची चालना करून त्यातील ऐतिहासिक अंश निराळा काढल्याने तत्कालीन राजपुतांची स्थिती कळून येईल. पृथ्वीराज रासा नावाचा एक काव्यग्रंथ चंदनवरदाई नामक भाटाने चारणी भाषेत शहाबुद्दीनच्या वेळेस लिहिलेला आहे. रासमाला हा ग्रंथही त्याच मासल्याचा असून तत्कालीन इतिहास समजण्यास तो फार उपयोगी पडतो. शहाबुद्दीन घोरी हिंदुस्थानावर स्वाऱ्या करू लागला त्यावेळेस तेथे अनेक राजपूत राज्य करीत होते. अजमेर येथे चव्हाण वंशी सोमेश्वर, दिल्ली येथे तुवर वंशी अनंगपाळ, कनौज येथे राठोड वंशी जयचंद, चित्तोडगडावर मेवाडात घेलोट वंशी सामंत सिंह, जैसलमेर येथे भोजदेव, थबुगडावर जैद परमार व अनहिलपूर पट्टण येथे चालुक्य वंशी गुर्जराधिपती भोळा भीम असे राजे राज्य करीत होते. त्याशिवाय
त्यांच्या ताब्याखाली अनेक लहान लहान मांडलिक राजे होते. बहुतेक मध्य व उत्तर हिंदुस्थान या राजांच्या ताब्यात होते. कनौजची हद्द उत्तरेस शुभ्र हिमाचलास व पूर्वेस काशीस लागली होती. मेवाड याचा मूळ अर्थ मध्यवाड म्हणजे राजपुतान्याचा मध्यभाग असा असून त्याची पूर्वीची राजधानी चित्तोडगड व हल्लीची उदयपूर आहे. या सर्व राजपूत राजांमध्ये काहींना काही युद्धप्रसंग हमेशा चालू असत. चव्हाण आणि घेलोट मित्रभावाने वागत, परंतु राठोड आणि तुवर यांच्यामध्ये कायमचे वैर होते. या दोघांमध्ये कालिंदी म्हणजे यमुना नदीची हद्द होती. तिचे काळे पाणी ते आपल्या रक्तपातांनी अनेक वेळा लाल करीत. तथापि दोनही घराण्यात शरीरसंबंध घडल्याने हे वैर पुष्कळ वेळा तात्पुरते मिटत असत. एखादा मुसाफिर जर त्या वेळच्या युरोपातील प्रमुख दरबारात फिरून तुर्क लोकांनी व तैमूरलंगाने ज्या मार्गाने पुढे स्वाऱ्या केल्या त्या मार्गाने येऊन गजनी व हिंदुस्थानातील वरील राजपूत राज्य याचे अवलोकन करिता, तर विद्या, कला, ऐश्वर्य वगैरे बाबतीत राजपूत राजांची योग्यता त्यास अपूर्व वाटली असती यात संशय नाही. त्या काळी युरोप व आशिया खंडात जमीनदारांकडून राज्याचा बंदोबस्त असे. या जमीनदारी पद्धतीचे दोहोकडे भिन्न परिणाम होत होते. युरोपात जमीनदारांचे वजन कमी होऊन सामान्य लोकांचे वजन हळूहळू वाढले, परंतु हिंदुस्थानात जमीनदारांचे व रयतेचे तंटे संपले नाहीत आणि त्यातच राज्यांचा अंत होऊन गेला. घोर प्रांतांचा राजा शहाबुद्दीन याने सन 1193 दिल्ली व कनौज या राज्यांचा पाडाव केला तेव्हापासून मुसलमानांची सत्ता वाढत गेली. त्यावेळच्या राजपुतांच्या इतिहासावरून असे दिसते की त्यासमध्ये भोळेपणा व अज्ञान फार माजले होते. शैव व शाक्तपंथ जोरात असून सती जाण्याचा संप्रदाय प्रचलित होता. जैन धर्माचा प्रसारही देशात विशेष होता. कित्येक राजे उन्मत्त, अविचारी व विलासमग्न असत. मुसलमानांविषयी ते गैरमाहिती व बेफिकीर होते. मुसलमानांचे शौर्य, निश्चय, कडवेपणा व विजय पाहून राजपुतास चमत्कार वाटे. त्याचवर ईश्वरी कृपा आहे असे समजून ते हताश होत. पराजित लोकांस विजयी लोकांविषयी अशी भावना होणे साहजिक आहे. इंग्रजांविषयी अशाच कल्पना आपल्या इकडे चालू होत्या व आहेत. मीरासाहेब व खाजा पीर साहेब या दोघा मुसलमानांनी दैविक चमत्कार दाखवून अजमिरास आपले ठाणे दिले. त्यांचा मान इतका वाढला की अजून हिंदू लोक त्यांच्या कबरेस बसतात व उरूस होतात तेव्हा त्यास नवस करतात. भाट लोक व त्यांची कामगिरी. भाटांविषयी थोडी माहिती येथे सांगणे जरूर आहे. अलीकडच्या चालीप्रमाणे इतिहास लिहून ठेवण्याची वहिवाट पूर्वी नव्हती, तरी राजवंशाच्या हकीकती व त्यांचे पराक्रम कविताबद्ध करून ते राजास श्रवण करवायाचे असा प्रघात असे. भाट लोक ही कवने दरबारात म्हणून दाखवत. भाट याचा शब्दशः अर्थ बंदी. बंदीजनांनी राज्यचरित्रे गावी असा त्यांचा धंदा वर्णिलेला आहे. गुजरात, काठेवाड, राजपुताना, माळवा वगैरे ठिकाणी भाटांच्या पुष्कळ जाती आहेत. क्षत्रिय वंशाचा पडता काळ आला तशी भाटांची दुर्दशा होत गेली. भाटास विश्वासू व प्रामाणिक समजत. त्यास राज्यातून मोठमोठ्या देणग्या व मानमरातब मिळत. कर्जाच्या फेडीसाठी अगर वचन पाळण्यासाठी भाट लोक जामीन राहत. त्यांची जामीनगिरी सावकार लोक कबूल करत. मुली व स्त्रिया याचबरोबर पाठवण्यास योग्य व विश्वासू मनुष्य म्हणजे भाटच. ते सदैव राजांचे सन्निध राहून सत्कर्म, औदार्य, शौर्य इत्यादी गुणांकडे राजांची प्रवृत्ती करत. पूर्वजांच्या पराक्रमांची व कीर्तींची रसभरीत कवने गाऊन हर प्रसंगी राजास व सैनिकास प्रोत्साहन देत. राजवंशाची कीर्ती किंवा अपकीर्ती प्रसिद्ध करणे बऱ्याच अंशी या भटांच्या हातात असे म्हणून त्यास दुखविण्यास कोणी धजत नसत. पूर्वी मोठमोठ्या युद्धातून हे भाट राजांबरोबर हजर राहून अनेक प्रसंगी दोन दरबारांमधील वकिलीचे काम करत. त्यास कोणत्याही दरबारी जाण्यास अटकाव नसे आणि लढाईत सुद्धा त्यांच्या जीवास धोका नसे. हल्ली भाटांची एकच जात झालेली आहे व त्यातही पुष्कळ पोटभेद आहेत. कौरव पांडवांच्या वेळेपासून अनेक नामांकित भाटांची नावे प्रसिद्ध आहेत. कित्येकांची कवने फारच रसभरीत व चित्तवेधक आहेत. भाटास मोठमोठी उत्पन्ने तोडून दिलेली असत. अजमेरचा राजा पृथ्वीराज चव्हाण याचपाशी चंदभाट, अकबर बादशहाजवळ गंगभाट, शिवाजीजवळ भूषण भाट हे नामांकित होते. पृथ्वीराजाचा भाट चंदवरदाई याने
पृथ्वीराज रासा म्हणजे पृथ्वीराजाचा इतिहास म्हणून जो कविताबद्ध ग्रंथ लिहिलेला आहे तो 1,00,000 श्लोक होतील इतका मोठा असून त्यांची 69 पर्वे आहेत. त्यात अतिशयोक्त व स्तुतिपर वर्णने पुष्कळ आहेत, तरी ऐतिहासिक अंशही काही तोडा नाही. हा ग्रंथ छापलेला किंवा भाषांतर झालेला नाही. गुजरात व राजपुताना यांचे इंग्रजी इतिहास अशाच ग्रंथाच्या आधाराने लिहिलेले आहेत. गुजरात येथील हल्लीचे बारोट लोक हे पूर्वीचे तेथचे भाट. आजच्यासाठी धन्यवाद.